देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी जेजुरी देवा। गाईज फायनली आपलं नारायणपूरचं दत्त मंदिर दत्त महाराजांचं दर्शन करून प्रतिबालाजीचं दर्शन करून आपण आलेलो आहे जेजुरीला तुषार आणि शुभम सोबत। हे काय सगळे इथेच आहेत बघू शकता एवढं जण आलेलो आहे आम्ही जेजुरीला। आता पूर्ण गर्दी आहे यांच्याकडे काय लगेच देत नाही बोलायला मी लय गर्दी चालू आहे। आज रविवार असल्यामुळे बहुतेक पर्यटक भरपूर आले आहेत। चलो तुम्हाला बॅक कॅमेराने शूट दाखवतो आणि मग निवांत बसून बोलू आम्ही। चलो शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार धरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा गोंधळ शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार। ठेवून बाणाई पहिल्या पायरीला घेऊन मानसा देवी संगतीला वध करूनी मनी मल्हाचा जाऊन पैसला जेजुरी गडाला माझा राया खंडेराया माझा राजा खंडेराया सोन्याची तुझी जेजुरी फायनली गाईज आपल्या खंडोबारायाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। हे बघा जवळच आहे आपल्या घरापासून जेजुरी त्याच्यामुळे आम्ही आत्ता दर्शन घेऊन लगेच निघतोय नाही तर बघा थांबायचं म्हणलं तर कंटिन्यू एवढी मोठी रांग आहे। सो काय आपल्या जवळच आहे आपण आठवण आली की परत देवाच्या दारात येऊ शकतो आशीर्वाद घ्यायला। सो काय प्रॉब्लेम नाही आहे। खंडोबारायाचा आशीर्वाद घेतला जुन्या गडावर पण याच्या आधी गेलतो जुन्या गडाचा पण लॉग आहे आणि आता तुम्हाला नव्या गडाचा लॉग भेटेल। आज रविवार असल्यामुळं जास्त गर्दी आहे गडाला। आम्ही दर्शनासाठी गेलतो पण बाहेरून दर्शन घेऊन चाललेलो आहे घरी। आता गर्दी खूप आहे। 200 रुपये देऊन भेटतं लगेच भेटतं का? आपल्या जवळच म्हणून नको 200 रुपये नको आपले आहेत काका ओळखीचे पण नको वाटले इकडे देवाला आवाज येतो एवढ्या जवळ आहे इथं आहेत ओळखीचे आपले पण नको सध्या जाऊ दे ठीक आहे चालते। यू वॉन्ट टू से समथिंग? नाही यू वॉन्ट टू से समथिंग? थँक्यू। ओके सो आता आपण निघूयात। तुषारने नवीन गाडी घेतली आणि शिवमने नवीन मोबाईल घेतलाय। सो मला आता पोटात जागा करून ठेवली। आता आपल्याला 2 ठिकाणाहून पार्ट्या भेटणार आहेत पोटात कोटा करून ठेवला त्याच्यामुळे आता पोटात जागा ठेवलेली आहे। बघूयात आता काय काय पार्टी देतात काय देतात पुढे गेल्या पर्यंत। हे बघा बॅक साईडला एवढी रांग आहे आपल्या मंदिराची खंडोबारायाची। चलो आता आपण भेटूयात हॉटेलमध्ये यांच्या पार्टीला। बाप्पाचा आशीर्वाद घेतलाय खंडोबारायाचा सगळ्यांसाठी। चल बाय। देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी तू राजा सोन्या
फुलाची तुझी जेजुरी देवा मल्हारी तुळाचा. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आत्ता आलेलो आहे आपण परत एकदा जोगेश्वरी मिसळमध्ये. आणि आता सीन असा झाला आहे, आम्ही मोरगावमध्ये आलो आणि मोरगावमध्ये आल्यानंतर ना माझ्या लक्षात आलं की माझं हेल्मेट जेजुरीमध्ये जिथं आम्ही पाण्याची बॉटल घेतली तिथं विसरलं. पाण्याची बॉटल घेण्यासाठी मी हेल्मेट खाली ठेवलेलं आणि पाण्याची बॉटल घेऊन गाडीवर बसलो. ती तसंच मोरगावपर्यंत आलो आणि आता मोरगावमध्ये आल्यावर मला समजतं की माझं हेल्मेट तिकडे राहिलेलं आहे ठिकाणी. सो आता काय करायचं ते कळत नाही आहे. बघा, हे लोक जेवता येतात, तुम्हाला दाखवतो. आणि मी प्रमोदसोबत आपलं व्यवस्थितपणे जेवलं त्या हॉटेलमध्ये, त्याच्यामुळं आपल्याला काही भूक नाही आहे. हे लोक जेवत आहेत. हे बघा, तुषार जेवतोय, तो फ्रेंड जेवतोय, शिवम जेवतोय. आता हेल्मेटचं काय करायचं रे? हेल्मेटचं काय करायचं सांगायला का? मग जाणार आहे आणि घेऊन येणार आहे हेल्मेट. आम्हाला ताप नाही देणार. तुषार जाणार आहे ना? नाही, हेल्मेट जाणार आहे. हेल्मेट सध्या तू एवढा पटते का तू? बारकं बघ ते पैसे हेल्मेट कुठले पाहिजे. एक काम करतो आता, एवढा जेवायचा खर्च वेळ आम्ही तिकडे हेल्मेट चालेल. कारण मला आता लई सुस्ती आली मित्रांनो, त्याच्यामुळे माझी काही इच्छा नाही आहे हेल्मेट आणायची. बघा, इकडे जेवतोय आम्ही अशा पद्धतीने. चलो बघूयात आता, ह्यांना थोडं रिक्वेस्ट करून जातो. नाही तर कसं असतं, माणसांनी स्वतःवरती डिपेंड झाले पाहिजे. हे नाही गेलं तरी आपलं आपण आणू शकतो, अशी ॲटलिस्ट हिंमत तरी ठेवली पाहिजे बाबा. काय उगत आहे नाही. पण बघूयात आता काय होतंय. त्यांच्यासाठी जेवढ्या लांब हिंदवडीतून इकडं आलो, आता बघूयात ते आपल्यासाठी मोरगावमधून जेजुरीला जातात का. शेवटी बघूयात आता काय होतंय. खूप ऊन आहे आज आणि उन्हामुळं असं ढाबाळगत झालं पूर्ण. तो पूर्ण मूड पण गेलेला आहे. बघूयात आता एकंदरीत काय होतंय ते. गुड इव्हनिंग. वाजलेलं आहे 4 आत्ता. मागच्या हॉटेलवरती जिथं आम्ही मिसळ खाल्ली जोगेश्वरीला, तिथंच गाड्या लावल्यात आणि बऱ्याच वेळा आम्ही 1 तास थांबलो. आपले शुभम आणि तुषार बिचारे माझे हेल्मेट आणायला गेले. मला जरा कंटाळा आलता, सो त्यांनी थोडी हेल्प केली. परत मोरगाववरून जेजुरीला गेले गाडीवरती. नवीन गाडी होती तुषारची. ते म्हणले आम्हाला गाडी चालवायचं, हेल्मेटचं काय नाही. मग थोडी गाडीची पण राईड मारली त्यांनी आणि त्याच्या ह्याच्यात मग माझं हे पण आणलं, हेल्मेट पण आणलं. सो एकंदरीत असंच आहे. सो मी पण गेलो असतो, तसं कसं आपली चुकी होती तर आपण पण जायला पाहिजे. बट ते म्हणले आम्ही जातो तर ठीक आहे म्हणलं. मग आता काय बोलायचं. गेलतो बाबा, खूप दम लागला. गाडी वातावरण, गाडी काय दम लागायला तुला? काय चालत गेलं? उन्हाचं वातावरण भाई, वातावरण कसलं आहे. काय नाही, दम लागलं. हे बघा किती गोरा गोरा दिसतोय तुषार. बघा शिवम त्याच्यापेक्षा गोरा दिसतोय. सो एकंदरीत आता आम्ही चाललेलो आहे मोरगावला. कुठं आंघोळ केली? अरे आत्ताच तोंड वगैरे धुतलंय रे, फ्रेश झालो. म्हणलं का आंघोळ केली कुठं? मंदिर दाखवतो तुम्हाला आता मी बॅक कॅमेरा ऑन करून. हे बघा, इकडून आम्ही चालत चाललोय मंदिरात. आपल्या मोरगावचं मयुरेश्वर मंदिर आहे आणि इथूनच सुरुवात केली ती तुषारने आणि मी अष्टविनायक यात्रेला. तुषार परत कधी जायचं अष्टविनायकला? कधी जायचं आपल्याला? 1-2 महिन्यांनी जाऊ. ओके. सो मजा आली त्यावेळेस, एकदम मस्तपैकी आमचं अष्टविनायकची यात्रा झाली आणि खूप छान वाटलेलं. हे बघा पोरं खेळत आहेत मस्तपैकी. इकडं मंदिर आहे, मंदिराची बाजारपेठ, प्रत्येक मंदिराची बाजारपेठ बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आहे. हे बघा पूर्ण बाजारपेठ आहे. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. अरे
बघा फोटोशूट चालू आहे. शुभम थोरात फोटोग्राफी. महेश शेठ हिंजवडीवरनं इथं आल्याबद्दल त्यांचे मोरेश्वर ग्रामस्थ म्हणजे मोरगाव ग्रामस्थ सरचे स्वागत करीत आहेत. हिंजवडीवरनं तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गाडीची पार्टी नाही दिली तू. पार्टीचा विषय तो आपण हॉटेल इथं 5 स्टार नाहीये. 5 स्टार हॉटेल असलं तर आपण देऊन टाकू. बघा काय पार्टी तुम्ही पार्टी दोघांनी एकाने 1.5 लाखाची गाडी घेतली, एकाने 50,000चा मोबाईल घेतलाय आणि पार्टी देत नाही, काय देत नाही. पार्टी करू थोडंफार नका. वाटलं पाहिजे काहीतरी. चला पार्टीच म्हणजे काय पाहिजे म्हणतात ना. ना ते, म्हणजे काय असं जाऊ थोडं तरी राहिलं. काहीतरी वाटलं पाहिजे. चला कुठे जायचं तुम्हाला बोला. म्हणताना तिथे नाही होतो मला. 5 स्टारला जायचं, 7 स्टारला जायचं. बघा आता तुम्ही काय आमचं काय. बरं आपण अष्टविनायक करून आणतो त्यावेळेस पण ह्याच टायमाला आपण इथं आलतो शेवट. त्याच्या काय आठवणी सांगता? त्याच्या आठवणी खूप मस्त अष्टविनायक झालं आमचं. हा, बोला. आणि शेवट आम्ही बहुतेक 4 वाजता आलो. 4:30 वाजता आपण इथं आलतो. 3:30-4 वाजेपर्यंत इथं आलतो आम्ही. खूप मस्त असतं ट्यूब झाली. आता परत आम्ही 1 ते 2 महिन्यात परत पण जाणार जाणार आहे आहे. अष्टविनायकला. पण यायचं असेल तर सांगा आम्हाला. प्लॅन करू. कोण इच्छुक असेल तर मोटरसायकल वापरावरती घेऊन येऊ शकता. एक चालेल. जोडीदार आणि ठीक आहे. निघूया. धन्यवाद. बाय. म्हणलं तू चटपट तुलाच द्यायचं. तर मित्रांनो फायनली आता आपलं जे आहे तो आजचा दिवस संपत आलेला आहे आणि सकाळी स्टार्टिंग केलं तर आपण नारायणपूरवरून दत्त मंदिर, तिथनं दर्शन घेऊन पुढं प्रतिबालाजीवरून जेजुरी आणि जेजुरीवरून आता मोरगाव. बट मोरगावमध्ये आमचं 2 तास गेले. जेजुरीमध्ये राहिलेले हेल्मेट आणायला परत शुभम आणि तुषार गेलते, तर त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. पण ठीक आहे, एवढं तेवढं चालतं. आणि आता फायनली मी हिंजवडीवरनं आलतो आणि माझा प्लॅन होता हिंजवडी टू रिटर्न हिंजवडीलाच जायचं. आता इथनं आपलं घर फक्त 20 किलोमीटर राहतं. सो प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. घरच्यांना पण सरप्राईज देऊयात, एक सरप्राईज व्हिजिट टू होम, एक तो पण एक टॅगलाईन होईल. आणि मग आपण आपल्या घरी जाऊयात, सरप्राईज व्हिजिट. घरी थोडंफार खायला वगैरे घेऊ आणि जाऊयात त्यांना प्रसाद वगैरे घेऊन बाप्पाचा. आणि नाऊ आय विल हँड ओव्हर माईक टू तुषार. तुषार आपली काही सांगाल, मनोगत व्यक्त कराल. महाराज आहेत सध्या, प्रवचन देतात ते. आता आमची पुढची ट्रिप पुढल्या संडेला ते असणार आहे लोणावळ्याला. दर संडेला ट्रिप करायला बाबा एवढे पैसे नाही येत आपल्याकडे. नाही का? बरं ठीक आहे. जागेवर आता 2 महिन्यांनी जागेवर अष्टविनायक आमचं दर्शनचा प्लॅन ठरणार आहे परत एकदा. करू अष्टविनायकचा प्लॅन करू. त्याच्यामध्ये गणपतीपुळेचा खास यावेळेस आपण 4 दिवसाची प्लॅन करू ट्रिप. म्हणजे कसं व्यवस्थित होईल. नवी गाडी आलेली आहे आता, रायडर. अच्छा. पण रायडर वरती विश्वास ठेवू शकत नाही मी लॉंग रनिंगला. कधी कुठे डॉक्टर येईल काय सांगता येत नाही. रायडर हो बात नाही. रायडर नाही ना आपण. स्कूटर लेके जाते. आपली शाईनच घेऊन जाऊ. स्कूटर लेके जाते ना हमारी. स्कूटर लेके जाती है, जूनी बाइक नहीं जो वो लेके जाती है. अच्छा लगेगा ना वो. अच्छा ठीक है चला ना. बोला आता लवकर. ते शुभम बघा काय करतो तिकडे. स्नॅप टाकायचं, नुसतं स्नॅप टाकतो. ते कोणत्या पोलींना दाखवतो माहित नाही. वहिनी खुश होते. आता पण ते स्नॅपच टाकते. काय त्याचं काय चालत आहे काय. हे आता मी निघतो घरी, आम्ही सगळे. आणि मग यांना पिकअप ड्रॉप करतो. सॉरी, यांना ड्रॉप करतो चौपल्यावरती कशाला, मी इथंच देतो तुम्हाला सोडून, तुम्ही इथनं जाताल. आणि मग मी जातो माझ्या घरी, ते जातील त्यांच्या घरी. चला जाऊ शेट. चला पुढे जाऊन आपल्याला घाटामध्ये थोड्या गाड्यांचा शूट करायचा आहे. सुप्याच्या घाटामध्ये थोडं नवीन रायडर आहे, सो त्याचं थोडंफार चेंज करूयात काहीतरी. बघूयात, लेट्स सी हाऊ इट गोज. पण एकंदरीत आजच्या दिवसामध्ये खूप काही पुण्य भेटलंय, खूप काही देवांचे दर्शन झाले, आपल्याला आशीर्वाद मला भेटले. शक्यतो ट्रिप परवडले नाही. आले सगळे म्हणजे मनी इज व्यर्थ गया.
काय खर्च केला बाबा तू? अरे मग कोणी केला खर्च? हा खर्च कोणी केला सगळं? तुषारने स्पॉन्सर केली ना, बरोबर आहे. चलो धन्यवाद. बाय.